भारतात गोपालन हा पूर्वीपार चालत आलेला कृषीपूरक व्यवसाय तसेच गायीला धार्मिक महत्त्वही आहे। त्यामुळेच हिंदू धर्मीय लोक गायीची पूजा करतात। अलीकडच्या काळात घरोघरी असणारी देशी गायीची संख्या कमी झाली, तसेच अधिक दूध देणाऱ्या परदेशी किंवा संकरित गायीचे पालन सुरू झाले। मात्र देशी गायीच्या संगोपनातून भरघोस उत्पन्न मिळवता येते। पुणे जिल्ह्यातील शेतकरी ज्ञानेश्वर बोडके यांनी देशी गायीच्या संगोपनातून हेच दाखवून दिले। एका देशी गायीच्या संगोपनातून ते महिन्याकाठी 30,000 रुपयाचे उत्पन्न घेतात। तर याविषयीची अधिक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। हा देशी गायीचा व्यवसायासाठी ह्या सगळ्या गायी सांभाळतात। गिर जातीची गायी आहे, ही गायी 10-12 लिटर दूध देते दिवसाला। खूप छान पद्धतीने तिला 11 बाळ झालेत आतापर्यंत आणि गायीच्या दुधालाही खूप चांगलं डिमांड आहे। गोमूत्राला डिमांड आहे, शेणाला गवऱ्यांना डिमांड आहे। मोठ्या प्रमाणात बायोगॅस त्याच्यापासून तयार होतो। रोज भटजी लोकांना शहरातल्या गोमूत्र आणि गवऱ्या लागतात, त्याही आपण देतो आणि दुधालाही चांगलं डिमांड असल्यामुळे या गायी आपण छान पद्धतीने सांभाळतो। सगळ्यात महत्त्वाचं जर पाहिलं तर लोक खूप मोठ्या प्रमाणात गायीच्या अंगावरून हात फिरवायला येतात। शुगर बीपी यांनी लेवलला राहतो, कंट्रोलला राहतो असं सांगतात। त्याचबरोबर सोरायसिस सारखा आजाराला गोमूत्राचा वापर करतायत मोठ्या प्रमाणावरती खूप लोक आम्हाला सांगतात। याच्यामध्ये शेणामध्ये 23% ऑक्सिजन असल्यामुळं लोक नुसतं गोठ्यात 10 मिनिटं 15 मिनिटं येऊन 100-200 रुपये शेतकऱ्याला द्यायला तयार आहेत। आम्हाला गोठ्यात थांबा, तुम्ही जवळ थांबा आणि जाताना मग दूध, पनीर, दही, लस्सी जे काय असेल गाईच्या दुधापासून बनवलेलं ते विकत पण नेतात। तर या पद्धतीने ह्या गायींचं आणि खूप चांगलं ब्रीड आहे। गीर आहे, सायवाल आहे, राठी आहे, कांक्रेज आहे, लाल कंधारी आहे। या सगळ्याच गायी चांगल्या आणि या सगळ्या गायी फक्त 10-12 लिटर दूध देतात म्हणून त्या परवडतात पण आपल्याला। आणि सध्या पुणे मुंबई सारख्या शहरात 100 रुपये 150 रुपयापर्यंत दूध विकले जाते। 100 रुपयांनी जरी दूध गेलं आणि गायीने 10 लिटर दूध दिलं तर रोजचे 1000 रुपये कोण देणार आहे आपल्याला। अशा पद्धतीने हा गायीचा व्यवसाय खूप छान पद्धतीने करतो। रात्रभर गायी गोठ्यात असतात, दिवसभर गोठ्याच्या बाहेर इथंच शेण देतात, इथंच गोमूत्र देतात। त्याच्यापासून कंपोस्ट खत तयार होतंय, बायोगॅसमुळे वॉटर सोल्युबल खत तयार होतंय। म्हणजे गायी जर दरवर्षी 1.5-2 लाख रुपये कमवून देत असेल तर गायीच आपल्याला सांभाळते, आपण गायीला सांभाळत नाही, असं हे गायीचं वैशिष्ट्य आहे। जसं लोक म्हणतात की घरात आई आणि दारात गायी, या 2 गोष्टी असल्या ते कुटुंब सुजलाम सुफलाम असतं, समृद्ध असतं आणि आत्मनिर्भर असतं। तोच प्रकारासाठी आम्ही सगळेजण अभिनव फार्मर्स क्लबचे मेंबर 3-3.5 लाख गायी एकत्र वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या आपल्या गोठ्यावर सांभाळतो आणि गायीचं दूध, शेण, गोमूत्रापासून पैसेही चांगल्या पद्धतीने कमावतोय। हा व्यवसाय करतो, गायीला आईप्रमाणेच सांभाळतो पण तिच्याकडून खूप पैसे कमवून कुटुंबही खूप सुंदर पद्धतीने जगवतो, असा व्यवसाय। आपण पाहिलं की गायीच्या संगोपनातूनच आपण आपले आरोग्य चांगले ठेवू शकतो, तसेच उत्पन्न देखील यामधून चांगल्या प्रकारे घेता येते। म्हणजे फक्त दुधापासूनच नाही तर गोमूत्र, शेण, गवऱ्या आणि यापासूनही आपल्याला पैसे मिळवता येतात, अशी माहिती शेतकरी ज्ञानेश्वर बोडके यांनी दिली। प्राची केदारी, लोकलिटी, पुणे।